जय भीम, जय संविधान. मी मारुती सहारे. आपण पाहतो नागवंश. आजचा विषय आहे आपला की जरांगे पाटलांचे आभार मानायला पाहिजे. असं कोण म्हणतात तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात. ते का म्हणतात यावर चर्चा झाली पाहिजे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे आणि त्यांच्या यात्रेला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध संघटनेचे लोक येऊन त्यांना भेटतात. ओबीसी संघटनेचे लोक येऊन भेटतात, आदिवासी संघटनेचे लोक येऊन भेटतात, मुस्लिम वर्ग येऊन भेटतात. असा जनसमुदाय त्यांच्या यात्रेला सपोर्ट करत आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव ही यात्रा काढलेली आहे आणि ह्या यात्रेदरम्यान त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की जरांगे पाटलांचे आपण आभार मानायला पाहिजे. ते असे का म्हणतात त्याचं कारण आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षानं राजकीय सत्ता भोगलेली आहे. काँग्रेसनं राजकीय सत्ता भोगलेली आहे, शिवसेनेनं राजकीय सत्ता भोगलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसनं भोगलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा भोगलेली आहे. गेल्या 1-1.5 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभी केलेली आहे, एक आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला फार मोठा प्रतिसादही मिळत आहे. त्यांची मागणी आहे की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा राहतो आणि ह्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालेलं पाहिजे. परंतु ते आरक्षण देताना आम्हाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. परंतु दुसरीकडं ओबीसी समाज बांधवांचे मोठमोठे मोर्चे निघाले, मेळावे झाले. त्यांची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु आमच्या ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. यामुळे महाराष्ट्रामध्ये जवळपास 2 समाज हे एकमेकाच्या विरोधात ठाकलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक असं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु विरोधी पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी आजपर्यंत हे वातावरण शांत कसं करायचं आणि दोन्ही समाजाला न्याय कसा द्यायचा यावर अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षालासुद्धा आजपर्यंत भूमिका स्पष्ट करता आली नाही. त्यांनीसुद्धा आपली भूमिका नेमकी काय आहे, मराठ्याला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यायचं किंवा नाही द्यायचं ही भूमिका त्यांनी जाहीर केलेली नाही. त्याचप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनीसुद्धा आपली भूमिका जाहीर केलेली नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 2 पक्ष असे आहेत की ते मराठा समाजाचं नेतृत्व करतात. परंतु यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला ते सांगत होते की आम्ही ओबीसीचं नेतृत्व करतो, आम्ही एससीचं नेतृत्व करतो, आम्ही एसटीचं नेतृत्व करतो, आम्ही मुस्लिमाचं नेतृत्व करतो, आम्ही भटक्या विमुक्तांचं नेतृत्व करतो. म्हणून मोठ्या संख्येने हा सगळा वर्ग काँग्रेस पक्षाला, राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करायचा, सत्तेवर बसवायचा. आणि तीच परिस्थिती
भारतीय जनता पार्टीची आहे, शिवसेनेची आहे. भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला सुद्धा ओबीसी वर्ग मतदान करतो, मराठा समाजही मतदान करतो. काही प्रमाणात मराठा समाज आहे, काही प्रमाणात अल्पशा प्रमाणात मुस्लिम समाजही आहे, बौद्ध समाजही आहे, त्यानंतर भटके विमुक्तही आहे. अशा प्रकारे सर्वांनी मतदान केल्यामुळं भारतीय जनता पार्टीसुद्धा सत्तेत आलेली आहे. आता ह्या पक्षांनी जर आपली भूमिका जाहीर केली तर त्यांना भीती आहे की आम्ही जर आमची भूमिका जाहीर केली तर ओबीसी नाराज होईल. तिकडं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला वाटते आम्ही जर आमची भूमिका जाहीर केली, त्यांनी जर सांगितलं की मराठ्याला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, तर ओबीसी वर्ग आमच्याजवळून दूर जाईल. आणि भूमिका घेतली नाही तर मराठा वर्ग हा दूर जाईल. त्यामुळे ते कुठलीही भूमिका घेत नाही आणि नुसतं महाराष्ट्रात वातावरण चिघळत असताना बघ्याची भूमिका ह्या सगळ्या पक्षांनी घेतलेली आहे. आणि जर अशीच भूमिका त्यांची राहिली, राजकीय पक्षाची राहिली, तर महाराष्ट्रात केव्हाही काहीही होऊ शकते. अशा परिस्थितीला महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार होऊ नये ही भूमिका घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात काढलेली आहे. आणि आजपर्यंत ज्या ज्या पक्षांनी सत्ता भोगलेली आहे आणि ज्यांच्या हाती सत्ता आहे, हे निवड ठराविक एका जातीचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे ते सार्वजनिक भूमिका घेत नाही, स्पष्ट बोलत नाही. म्हणून जरांगे पाटलांनं जे आंदोलन सुरू केलेलं आहे, जरांगे पाटलांनी जे भूमिका घेतलेली आहे, ह्या भूमिकेमुळे इतर राजकीय पक्षाचं पितळ उघडं पडलेलं आहे. यातून हे सिद्ध झालेलं आहे की काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष हे केवळ मराठ्यांचे पक्ष आहेत. शिवसेना हा कायस्थ ब्राह्मणांचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी जे आहे ही ब्राह्मणांची पार्टी आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांना आरक्षण नको आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्या पक्षांनासुद्धा आरक्षण नको आहे. आणि महाराष्ट्रात कशीही परिस्थिती निर्माण झाली तरी त्यांना काही लेनदेन नाही. त्यांना फक्त आपले जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील, कोणत्या समाजाचं नुकसान होईल, काय होईल, याचं काही लेनदेन नाही. म्हणून जरांगे पाटलांनी जे भूमिका घेतलेली आहे ती आता जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे ह्या सगळ्या पक्षांचं फसवणूक महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे. आणि आजपर्यंत काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, भारतीय जनता पार्टी असो, इथल्या बहुजनांचं शोषण करत होती काय? एका जातीचे पक्ष चालवायचे, एका जातीचा पुरता निर्णय घ्यायचा आणि बाकीच्या समाजाला वाऱ्यावर सोडायचं का? अशी भूमिका यांनी घेतलेली होती. त्यामुळे आज जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे यांच्या ओटातलं आणि पोटातलं भार पडलेलं आहे. म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की जरांगे पाटलांनी जे भूमिका घेतलेली आहे आणि आजपर्यंत ज्यांनी सत्ता भोगली आणि सध्या सत्तेवर आहे, यांच्या ओटातलं आणि पोटातलं बाहेर पडलेलं आहे. त्यामुळे जरांगे पाटलांचं आपण आभार मानायला पाहिजे. यावर आपलं मत काय? नक्की कळवा. धन्यवाद.